नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हा भारतीय संविधानातील चॅप्टर ज्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. राज्यसेवा पूर्व तसेच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेमध्ये या टॉपिकवर एक तरी प्रश्न असतो. त्यामुळं माझा पूर्ण प्रयत्न असेल की या टॉपिकवर येणारा जो कोणता प्रश्न असेल तो या व्हिडिओच्या बाहेर जाणार नाही. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे कुठं असतं तर हे प्रत्येक राज्यामध्ये असतं, मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ. मग यांची नियुक्ती कोण करतं तर राज्याचे राज्यपाल हे संविधानानुसार मुख्यमंत्र्याची नियुक्ती करत असतात आणि मुख्यमंत्री त्याचे मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्यातील दुवा म्हणून कार्य करत असतं. मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असतं. आता विधानसभेला जबाबदार असतं किंवा सामूहिकरित्या जबाबदार असतं. सामूहिकरित्या जी जबाबदारी आहे त्याची सुद्धा आपल्याला स्पष्ट व्याख्या सांगता येईल. जसं की मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ यांच्यामध्ये कुठलाही मतभेद असेल तर तो मध्येच ठेवायचा, बाहेर लोकांपर्यंत तो पोहोचू द्यायचा नाही. म्हणजेच काय तर कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांमध्ये एखाद्या वेळेस मतभेद होतात. आता वेगवेगळे विचार म्हटल्यानंतर एका ठिकाणी आल्यानंतर ते विचार प्रगट होतीलच ना. त्यामुळं मतभेद निर्माण होऊ शकतात, पण ते लोकांपर्यंत मतभेद पोहोचता कामा नये. ही सामूहिक जबाबदारीची एक आपल्याला घटक सांगता येईल. त्याचबरोबर कोणताही मंत्री शासनाच्या विरुद्ध निर्णय जे शासन घेईल त्याच्या विरोधात तो मतदान करू शकत नाही किंवा त्या एखादं धोरण असेल त्या धोरणाच्या विरोधात बोलू शकत नाही. हे सुद्धा सामूहिक जबाबदारीचा एक पार्ट आहे. त्याचबरोबर सर्व मंत्र्यांची मते ही सारखीच असली पाहिजेत, हे सुद्धा सामूहिक जबाबदारीमध्ये येतं. त्याचबरोबर मुख्यमंत्री हा प्रशासकीय धोरण राबवत असतो आणि तो वास्तविक प्रमुख असतो. राज्य विधिमंडळाच्या ज्या कोणत्या बैठकी होतात त्याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर ते मुख्यमंत्री असतात. यानंतर जर मंत्र्यांनी एखाद्या वेळेस राज्यपालास सल्ला दिला तर त्याबद्दल न्यायालयात चौकशी करता येत नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यात कुठल्याही एखादा सदस्य असेल, जर त्यांनी ह्या सामूहिक जबाबदारीच्या अटी मान्य केल्या नाही तर त्याबद्दल मुख्यमंत्री काय ऍक्शन घेऊ शकतं तर त्याबद्दल ते राजीनामा देण्यास सांगू शकतं त्या मंत्र्याला. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपालातर्फे त्यांना बंडतर्फ करू शकतं किंवा तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते अख्खं मंत्रिमंडळ याची पुनर्रचना करतं आणि त्या मंत्र्यास वगळून टाकतं. त्याचबरोबर 91 घटना दुरुस्ती ही मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ याबाबत एक आमूलाग्र बदल घडून आणलेला आहे. 91 घटना दुरुस्ती ही 2003 मध्ये झालेली आहे. त्यामध्ये असं सांगितलंय की मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा मंत्र्यांची संख्या जास्त असणार नाही. त्याचबरोबर त्यामध्ये त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यासहित मंत्र्याची एकूण संख्या त्या राज्यसभेच्या एकूण संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. ह्या दोन्ही तरतुदी खूप महत्वपूर्ण आहेत. आता याबद्दल आपण कलमानुसार अधिक माहिती घेऊया. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य विधिमंडळाबाहेर एखादा व्यक्ती सुद्धा मंत्री बनू शकतो, पण जर तो मंत्री बनला तर त्याला 6 महिन्याच्या आत कुठल्याही विधानसभेचा असो की द्विग्रही असेल तिथं विधान परिषदेचा असो सदस्यत्व प्राप्त करावं लागतं. यानंतर कलम 163. आता 163 कलमामध्ये काय आहे तर
राज्यपालास कार्य पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ सहाय्य करण्यासाठी असेल 163 मध्ये. त्यानंतर 163 मध्ये राज्यपालाने केलेली कुठलीही कृती किंवा कार्य किंवा निर्णय हे राज्यपालाने अंतिम असेल आणि ते कुठल्याही विधिग्राह्यता म्हणजेच एखाद्या प्रश्न उपस्थित करू शकणार नाही. राज्यपालाने जर एखादी कृती केली किंवा एखादं काम केलं तर त्याच्यावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. हे कलम 163(2) मध्ये सांगितलेलं आहे. आता कलम 163(3) मध्ये काय आहे तर कलम 163(3) मध्ये असं आहे की मंत्र्यांनी राज्यपालास जो काही सल्ला दिलेला आहे तो सल्ला कुठल्याही न्यायालयात नेता येत नाही किंवा तो सल्ला कुठल्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही किंवा काय आहे हा विचार करता येत नाही. हे झालं कलम 163(1), 2, 3. यानंतर कलम 164. आता कलम 164 मध्ये काय आहे तर कलम 164 मध्ये मंत्रिपदासंबंधी अन्य तरतुदी आहेत. कुठल्या कुठल्या? मग मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल, बरोबर, आणि इतर मंत्री मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि जोपर्यंत राज्यपालाची मर्जी असेल तोपर्यंत ते मंत्रिपदावर राहू शकतात. त्याचबरोबर छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओरिसा येथे काय आहे, एक मंत्री हा आदिवासी जनजातीतला असेल, जेणेकरून तो मंत्री आदिवासी जातीसाठी काही कल्याणकारी कार्य करेल. यासाठी एखाद्या वेळेस या त्यांच्याकडे अन्य कार्य सुद्धा असू शकतं. कलम आता 165 आपल्याला माहित आहे महाधिवक्ता आहे राज्याचा, पण कलम 166 आहे राज्याचे किंवा राज्य सरकारचे कामकाज चालविणे. आता कलम 167 मध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्ये दिलेली आहेत. आता यातली एक ना एक ओळ ना ओळ यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आता मुख्यमंत्र्याचे कर्तव्य या कलमामध्ये काय आहे तर मुख्यमंत्री ज्या वेळेस राज्यपाल मंत्रिमंडळ निवडत असतं त्यावेळेस मुख्यमंत्री हा राज्यपालास सल्ला देऊ शकतो. त्याचबरोबर जेव्हा राज्यपाल एक प्रशासनासंबंधी काही माहिती मागवेल त्यावेळेस सगळी माहिती प्रशासनासंबंधी राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हे राज्यपालाला मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय कळवतील. हे झालं कलम 167 मुख्यमंत्र्याचे कर्तव्य. यानंतर महाराष्ट्रामध्ये एक शॅडो कॅबिनेट नावाची संकल्पना 2005 मध्ये निर्माण झाली. ही संकल्पना इंग्लंडची आहे. मग यामध्ये काय होतं तर ही म्हणजे सत्ताधारी जे पक्ष असतं त्यावर अंकुश ठेवण्यासाठी हे विरोधी पक्षाची आघाडी हे शॅडो कॅबिनेट मध्ये असते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. शॅडो कॅबिनेट महाराष्ट्रामध्ये जानेवारी 2005 मध्ये आलं. त्याचबरोबर हे विरोधी पक्षाची आघाडी असती आणि ते सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी बनवलेलं असतं. त्याचबरोबर ही संकल्पना इंग्लंड मधली आहे.